पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामासंदर्भात शासनाचे नियम डावलून नियमबाह्य निविदा प्रक्रिया, तालुक्यातील अनेक तरुण बांधकाम व्यावसायिक अपात्र, कामगार भरतीचाही गुंता, जिल्हा उपनिबंधकांचे आदेश असूनही कामगारांना 7वा वेतन आयोग व फरक दिले नाही, सभापती दिलीप बनकरांचा हम करे सो कायदा, माजी आमदार अनिल कदम गटाकडून गंभीर आरोप, फेरनिविदा प्रक्रिया राबवा अन्यथा न्यायालयात जाणार, विरोधी गटाचा इशारा। पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पिंपळगाव मुख्य बाजार आवारासह सायखेडा, औरंगपूर, ओझर, पालखेड या उपबाजार आवार अंतर्गत डांबरीकरण, कांदा लिलाव शेड, सेल हॉल, कार्यालयीन इमारत, बांधकाम, काँक्रिटीकरण आदी 15 विकास कामांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या। मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य शासन यांचे नियम डावलून स्वहितासाठी अनेक निविदा अपात्र ठरविण्यात आल्या असून बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर हे हम करे सो कायदा याप्रमाणे बाजार समितीचा कारभार चालवत असल्याचा हल्लाबोल माजी आमदार अनिल कदम, अमृता पवार, दिलीपराव मोरे, गोकुळ गीते, राजेश पाटील आदी विरोधी गटाच्या संचालकांनी पत्रकार परिषदेत केला। बाजार समितीची निविदा प्रक्रिया आणि नोकर भरती प्रक्रियेमध्ये निविदेमध्ये नियमात असताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्य सरकारचे नियम डावलून तालुक्यातल्या व्यवसाय करणाऱ्या तरुणांच्या सगळ्या बाबी पूर्तता असून देखील पात्र करण्याच्या संदर्भामध्ये आर्किटेक्ट अमृताताई पवारांनी सांगितले त्या स्वतः वास्तुविशारद आहेत आणि यामध्ये सरळ आढळून येतं की सगळे शासनाचे नियम बाजूला सोडून केलेला जो अट्टा असेल हा सोयीस्कर तालुक्याच्या पात्र जे ठेकेदार आहेत त्यांना डावलून संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांचे आणि 23 वर्षापासून असलेले वास्तुविशारदांचं एक नेक्सेस आहे। त्या नेक्सेसप्रमाणे याच्यामध्ये सरळ आपल्या सोयी करण्याच्या दृष्टिकोनात एक काम एक आणि नोकर भरती प्रक्रिया संदर्भामध्ये आम्ही सगळ्या संचालकांनी सांगितलं की नव्यानं ही भरती प्रक्रिया राबवावी। सगळे त्याच्यातले जे मुद्दे आहेत अपंगाचे असतील, आरक्षणाचे असतील, एक्सटेंडेड मुदतीमध्ये म्हणजे मुदतवाढीमध्ये केलेली प्रक्रिया असेल ती कायदेशीर आहे, नव्यानं राबवा आणि तालुक्यातल्या युवकांना या ठिकाणी नोकरीची संधी मिळावी असे 2 विषय पूर्णपणाने बेकायदेशीर आहे। बाजार समितीचा कारभार दिसतो तसा अजिबात नाही, इथे पूर्णपणानं अनावधी आहे। पहिले तर जी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने निविदा काढलेल्या आहेत 15 निविदा आहेत आणि ह्या 15 निविदा जेव्हा येतात त्यानंतर जर एखादा कागद अपूर्ण असेल एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचा टेक्निकल क्वालिफिकेशनसाठी तर त्याला मुदत देण्यात यावी असा एक GR शासनाचा आहे। त्यानुसार हे केलं गेलेलं नाही। आर्किटेक्टनी त्याच्या मनाने ज्यांना डिस्क्वालिफाय करायचं ते केलेलं आहे आणि क्वालिफाय करायचं हे 4-5 लोक केले, तेही तालुक्यातले केलेले नाही, तेही बाहेरचे लोक केलेले आहेत आणि त्यामुळे इथे आमचा आक्षेप आहे की ही प्रक्रिया ही व्यवस्थित झालेली नाही। जिथे 3-3 टेंडर कमीत कमी पाहिजे तिथे 2 टेंडरसुद्धा पात्र करून ती निविदा प्रक्रिया उघडण्याचं यांनी निर्णय घेतलेला आहे आणि तिथे आम्ही आमचा आक्षेप रेकॉर्ड केलेला आहे प्रोसिडिंगवर की हे सगळं रिकॉल करण्यात यावं, टेंडर प्रोसेस ही रिकॉल करण्यात यावी। ही जर नाही केली तर आपल्याच तालुक्यातले जे तरुण आहेत जे कॉन्ट्रॅक्ट व्यवसायामध्ये आहेत त्यांना ही संधी मिळत नाही आणि ही फेअर अँड फ्री कॉम्पिटिशन होत नाही। पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीची जी मागच्या आठवड्यात निविदा प्रक्रिया झाली आहे आणि तिच्यावर आम्ही विरोधी संचालकांनी जे आक्षेप नोंदवले त्याची जर नोंद सभापतींनी जर घेतली नाही तर ती निविदा प्रक्रिया थांबवण्यासाठी आम्ही न्यायालयाचा मार्ग अवलंबू। तसेच बाजार समितीमध्ये जी नोकर भरती त्यांनी मागच्या मुदतीमध्ये काढली होती त्यांचा 5 कालावधी संपल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी नोकर भरतीचा अवलंब केला होता, ती धोरणात्मक नव्हती आणि तिला त्यावेळेस DDRने थांबवलं होतं, पण तीच प्रक्रिया त्यांनी निवडणुकीनंतर पूर्ण राबवली। ती आम्ही त्या संचालकांनी सगळ्या त्याला पण विरोध केला आहे का नव्याने बाजार समितीच्या नवीन आता संचालक मंडळ निवडून आलं आहे आणि नव्याने नोकर भरती त्या ठिकाणी झाली पाहिजे। ती जर जुनी भरती आपण जर थांबवली नाही सभापतींनी तर तिला पण आम्ही न्यायालयाचा अवलंब करून त्या ठिकाणी न्यायालयात दाद मागू आणि त्या नोकर भरतीवर स्टे घेऊ। निविदा प्रक्रियेसह जिल्हा उपनिबंधकांचा आदेश असूनही कामगारांना 7वा वेतन आयोग व फरक बिले देण्यास टाळाटाळ केली जात असून कामगारांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला। नोकर भरती सुद्धा
संशयाच्या भोवऱ्यात असून संपूर्ण निविदा प्रक्रिया, नोकर भरती प्रक्रिया नव्याने राबवावी. कामगारांना 7वा वेतन आयोग लागू करून 1 नोव्हेंबर 2019 पासूनची फरक बिले कामगारांना अदा करावी. अन्यथा सभापती दिलीप बनकर यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा माजी आमदार अनिल कदम, अमृता पवार, दिलीपराव मोरे, गोकुळ गीते, राजेश पाटील यांनी दिला आहे. संस्था चालवणं आणि ज्या धोरणानं तुम्ही निवडणुकीला सामोरं गेला त्या निवडणुकीला दिलेले शब्द हे आज जर पाहिले तर मी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माझा प्रश्न पत्रकार बांधवानं तुम्हाला आहे की तुम्ही त्याला विचारलं का किती तोटा झाला. त्यांच्या बुकला 9 कोटी रुपये प्रतिवर्ष तोटा आहे आणि एक प्रचंड मोठा असा कल्लोळ उडाला की कारखाने बंद पाडले, ज्याच्याशी शून्य आमचा संबंध असताना तुम्ही तुमची सोय करण्याच्या दृष्टिकोनातून दिलेल्या शब्दाच्या अनुषंगिक चालण्याच्या दृष्टीने घेतली. सगळ्यात मोठी उडी आहे. मार्केटमध्ये काम करणं खूप सोपं आहे. मार्केटमध्ये येणाऱ्या फीजमधलं स्ट्रक्चर उभं करणं सोपं आहे, परंतु कर्तृत्वानं एखाद्या ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह ऑर्गनायझेशनमध्ये ज्या पद्धतीनं नगर जिल्ह्यामध्ये प्रोफेशनल कारखाने चालतात, तुम्ही आम्हाला नावं ठेवत होतात. आज तुम्ही कर्मवीर काकासाहेब वाघ कारखान्यामध्ये काय कंडिशन आहे, त्याचे किती गाळप झालं, त्याचे किती साखर तिथून निर्मित झाली, काय तुम्ही केलं आहे, तुम्ही चालवत असलेल्या संस्थेनं तो कारखाना घेतला, त्या संस्थेची काय परिस्थिती आहे, तुम्ही लॉस बुक केल्याचं मला कळलं 7 कोटी रुपये यावर्षी. आता त्याला कळतं आणि मला तर असं वाटतं की तो लॉस त्यांना इकडून भरून काढायचा दिसतोय. आता अशी परिस्थिती चाललेली आहे सगळ्याच्या. सरळ आहे. बाजार समिती काय बसवा आमच्या यांना कोणाला पटीचे सभापती ताईना तुम्हाला करून देऊ, त्याला काय लागतंय. आणि कारखान्याच्या अंतर्गत जे काही सोयी सुविधा चालू आहेत त्या सगळ्या आमदार निधीच्या पैशातून चालू आहे. आता पण एक टेंडर आलेले आहे कर्मचारी वसाहत सुधार करणे, रानवड कारखान्यांची जी कर्मचाऱ्यांची वसाहत आहे तिची सुधारणा करायची. 15 लाख रुपये त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून दिले. त्याचं टेंडर आलेलं तुम्हाला देतो नंतर. तुम्ही मधल्या काळात डांबरीकरणाची कामं पाहिली असतील, सगळं त्यांनी म्हणजे सरकारी पैशातून चाललंय. त्यांचे जे ठेकेदार बांधव असतील त्यांना सांगून असेंब्ली किंवा आमदारांचा स्थानिक विकास निधी ज्या प्रिमायसेसमध्ये खर्च करणं अपेक्षित आहे तो सोडून आपण चालवत असलेल्या कारखान्याच्या रस्ता इन्फ्रास्ट्रक्चरला अप्रत्यक्षरित्या कोणाला सांगून हे सगळं स्ट्रक्चर डेव्हलप केलं. सोपं आहे की साहेब. असतं जेव्हा कॉम्पिटिशन असते, जेव्हा आपण निविदा भरतो, किमान 3 टेंडर तरी त्यांचे क्वालिफाय व्हायला पाहिजे टेक्निकली. तर इथे फक्त 3 टेंडर्समध्येच 3 लोक क्वालिफाय होत आहे, बाकी सगळीकडे त्यांनी 2 आणि 1 लोक असे क्वालिफाय केलेले आहेत. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया ही फेअर नाही आहे. इथे संधी दिली जात नाही आणि मुख्यतः ज्यांनी टेंडर भरले होते ते सगळे आपल्या तालुक्यातले लोक होते, आपल्या तालुक्यातले तरुण होते. त्यांना डावलून अहमदनगरचे लोक आहेत त्यामध्ये काही, यांना संधी दिली, यांना पात्र ठरवलेलं आहे. पण आपल्याकडच्या मुलांना, आपल्याकडच्या कॉन्ट्रॅक्टर्सना त्यांनी डावललेलं आहे. अशा पद्धतीने ही टेंडर प्रक्रिया राबवली आणि त्यासाठी आम्ही आमच्या प्रोसिडिंगमध्ये पण सांगितलं आहे की तुम्ही हे टेंडर रिकॉल करा किंवा रिवोक करा. रिवोक जर करता येत नसेल तर तुम्ही हे रिकॉल करा आणि परत ही प्रक्रिया राबवा, म्हणजे ही फेअर कॉम्पिटिशन होईल. डायरेक्ट अपात्र करून टाकणार हे फेअर होत नाही कॉम्पिटिशन. एक ठेवलं तर एका ठिकाणी त्यांचं म्हणणं होतं जिथे एकच पात्र आहे ते आपण संचालक मंडळाने त्याचा निर्णय घ्यावा. असं कसं काय घ्यावा? जर तुम्हाला 3 लोक लागत आहे, 3 लोक जर यामध्ये पाहिजे तर तुम्ही एकच माणूस असताना सुद्धा टेंडर ओपन करण्याचं तुमचं तयारी आहे, तुम्ही ते सभापतींवर सोडता. चुकीचं आहे ना हे बघा. त्याच्यामध्ये हे महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम शासनाचं परिपत्रक आहे. या परिपत्राच्या अनुषंगी तांत्रिक लिफाफ्यातील माहिती अथवा जोडलेल्या विवरणामध्ये काही शंका असल्यास संबंधित कंत्राटदाराकडून त्यांचे स्पष्टीकरण घ्यावे. अशा प्रकरणी पूरक विवरणे प्रमाणपत्रे तसेच जास्तीची माहिती प्राप्त करून ती अभिलेखावर ठेवावी व तांत्रिक लिफाफ्यातील माहिती अपुरी आहे या कारणास्तव कंत्राटदारास अपात्र ठरवू नये. तांत्रिक लिफाफ्यातील माहिती अपूर्ण असल्यास ती वरीलप्रमाणे विशिष्ट कालावधी 8/15 म्हणजे 8 किंवा 15 दिवसामध्ये उपलब्ध करून देण्याची संधी देण्यात यावी. याकरिता कंत्राटदार असमर्थ ठरल्यास नंतर त्यास अपात्र ठरवावे व तसे त्यास लेखी करून नंतर अन्य निविदा उघडण्याची कार्यवाही. पिंपळगाव मिरर न्यूज चॅनलसाठी
हेमंत थेटे, पिंपळगाव बसवंत.